विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 पिरियडमध्ये तुम्ही सिमिलॅरिटी या प्रकरणाचा अभ्यास सुरू केलेला आहे. त्याच्या पुढचं प्रकरण आता आपण कंटिन्यू करतोय. मागच्या प्रकरणात आपण जे जे अभ्यासलं त्याचा थोडक्यात आढावा आपण सुरुवातीला घेऊया. तुम्ही सुरुवातीला रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स हा कशाच्या प्रमाणात बदलतो, म्हणजे बेसेस समान असतील तर हाईटच्या प्रमाणात तो रेशो असतो. 2 त्रिकोणांच्या हाईट समान असतील तर त्याच्या बेसेसच्या प्रमाणात तो रेशो असतो. आणि हाईट आणि बेस हे दोघंही समान असतील तर त्या त्रिकोणांचा जो एरिया आहे त्यांचा रेशो हा 1 असतो. त्यानंतर तुम्ही बघितलं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आणि त्यावरील उदाहरण. आता आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगल. आता बघा 2 त्रिकोण आपण या ठिकाणी काढणार आहोत. या त्रिकोणाला नाव आपण देऊ ABC आणि दुसरा एक त्रिकोण काढणार आहोत. त्या त्रिकोणाला नाव आपण देऊया DEF. Suppose this is triangle ABC and this is second triangle DEF. In this triangle, angle A is congruent to angle D. Angle B is congruent to angle E. And angle C is congruent to angle F. We can write this as angle A congruent angle D, angle B congruent angle E, and angle C is congruent to angle F. And what about their sides? Their corresponding sides. Corresponding sides means side AB and side DE, and ratio of these 2 sides is equal to BC upon EF is equal to AC upon DF. In this way, triangle ABC is similar to triangle DEF. म्हणजे 2 त्रिकोण सिमिलर असण्यासाठी काय कंडिशन असतात तर त्यांचे जे संगत कोन आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात आणि त्यांच्या ज्या संगत बाजू आहेत त्या प्रमाणात असतात. प्रमाणात म्हणजे त्यांचा जो रेशो आहे बाजूंचा. आता ह्या ज्या बाजू आहे आपण लिहिताना त्या करस्पॉन्डिंग साइड्सच घेतल्या पाहिजे. तुम्ही जर AB अपॉन EF घेतलं आणि AC अपॉन DE घेतलं तर असं करून चालणार नाही. तर त्या करस्पॉन्डिंग साइड्सच असल्या पाहिजे तरच आपण म्हणू शकतो की ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF. लक्षात घ्या मित्रांनो, ABC आणि DEF 2 त्रिकोण सिमिलर असण्यासाठी करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ही कॉन्ग्रुएन्सीची खूण आहे. अँड करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. या 2 अटी महत्त्वाच्या आहेत. असंच आपण मागच्या वर्षी इयत्ता 9वी मध्ये कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या बाबतीत बघितलं होतं. मग काय फरक आहे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असणं आणि ट्रायंगल सिमिलर असणं या 2 गोष्टींमध्ये नेमका कोणता फरक आहे? हा महत्त्वाचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. 2 ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग एंगल्स कॉन्ग्रुएंट असतात आणि करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शनमध्ये असतात. आणि 2 ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील, एकरूप असतील, तर त्यांचे कोनही सारखे असतात आणि त्यांच्या बाजूसुद्धा सारख्याच मापाच्या असतात. म्हणजे 2 त्रिकोण ज्या वेळेला एकमेकांशी तंतोतंत जुळतात त्यावेळेला ते एकरूप असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आणि ज्या वेळेला 2 त्रिकोण सिमिलर असतात तेव्हा ते तंतोतंत जुळतीलच असं नाही. त्यांच्या आकृत्या ह्या लहान मोठ्या असू शकतात. फक्त त्यांचे कोन एकरूप असले पाहिजे आणि बाजू प्रमाणात असल्या पाहिजे. मला वाटतं एवढ्यावरून सिमिलर त्रिकोण आणि कॉन्ग्रुएंट त्रिकोण म्हणजे एकरूप त्रिकोण आणि समरूप त्रिकोण या दोघांमध्ये काय फरक आहे
तो तुमच्या लक्षात आला असेल. मग जशा एकरूपतेच्या कसोट्या आपण मागच्या वर्षी बघितल्या, तशाच समरूपतेच्या काही कसोट्या आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायच्या आहे. त्यातली पहिली कसोटी आहे ए म्हणजे को कसोटी. हिलाच आपण म्हणूया ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. याच्या नावातच आपल्याला असं दिसतंय की एका त्रिकोणाचे जे 3 कोन आहेत ते दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 कोनांशी जर सिमिलर असतील, एकरूप असतील, तर ही टेस्ट आपण वापरू शकतो. म्हणजे हाच त्रिकोण जर आपण कन्सिडर केला तर यामध्ये या त्रिकोणाचे संगत कोन ए आणि डी, बी आणि ई, सी आणि एफ हे जर एकरूप असतील तर आपण ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी वापरू शकतो. आणि त्यावेळेला आपण म्हणू शकतो की ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल डीईएफ. आता लक्षात घ्या की त्रिकोणाचे 3 जे कोन असतात त्यांच्या मापांची बेरीज आपल्याला माहिती 180 अंश असते. मग त्रिकोणाचे जर 2 कोन सारख्या मापाचे असतील तर उरलेला जो त्रिकोणाचा तिसरा कोन आहे तो आपोआपच सिमिलर होईल, कारण 180 मधून या 2 कोनांची जर बेरीज आपण वजा केली तर उरलेलं उत्तर समान असेल. म्हणजे मला असं म्हणायचंय, जर कोन ए चं माप 70 अंश असेल, कोन बी चं माप 50 अंश असेल, तर 180 मधून हे 70 आणि हे 50 120 जर आपण वजा केले तर कोन सी चं माप 60 अंश असेल. म्हणजे कोणतेही याचप्रमाणे कोन डी, कोन ई आणि कोन एफ असं जर आपण दुसऱ्या त्रिकोणाचं लक्षात घेतलं तर 2 कोन जे आहेत 70 आणि 50, डी आणि ई, हे 2 जरी एकरूप असतील तर तिसरा जो कोन आहे 180 मधून जर 120 वजा केले तर 60 अंश हा तिसरा कोन आपोआप एकरूप होईलच. आणि म्हणून या 3 एच्या ऐवजी आपण या प्रकरणात पुढे फक्त ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी असं म्हणणार. म्हणजे ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऐवजी आपण ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ही या प्रकरणात पुढच्या वेळेला वापरताना त्याचा वापर करणार आहोत. दुसरी टेस्ट आहे SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता SAS मीन्स साइड, अँगल अँड साइड. म्हणजे 2 साइड आणि त्याच्या मधला जो अँगल आहे हा करस्पॉन्डिंग दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 साइड आणि त्याच्या मधला जो अँगल आहे यांच्याशी जर एकरूप असेल तर SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ आपण लक्षात घ्या, हा त्रिकोण KLM आणि दुसरा त्रिकोण घेतलाय RST. या त्रिकोणामध्ये अँगल L इज कॉन्ग्रुएंट टू अँगल S आणि त्याच्या ह्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहे KL अँड RS, साइड KL डिवाइडेड बाय RS इज इक्वल टू LM अपॉन ST. म्हणजे या 2 साइड्स ज्या आहेत या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या मधला जो अँगल आहे तो दोघं त्रिकोणांचा कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून या ठिकाणी आपण साइड, अँगल, साइड या सिमिलॅरिटीचा, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीचा वापर करून 2 ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपण प्रूव्ह करू शकतो. पुढची टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आपण बघू आता.
SSS, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तिसरी टेस्ट आहे, हिला आपण मराठीमध्ये बा 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 म्हणजे बाजू बाजू बाजू. एका त्रिकोणाच्या 3 ज्या बाजू आहेत त्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजू यांच्याशी प्रमाणात असतील त्यावेळेला आपण ही कसोटी वापरतो. लक्षात घ्या, त्रिकोण PQR आहे समजा, आणि दुसरा त्रिकोण XYZ आहे. या त्रिकोणाची ही जी बाजू PQ आहे ही XY शी याचा रेशो जर आपण घेतला तर PQ अपॉन XY, त्याची दुसरी संगत बाजू QR अपॉन YZ इज इक्वल टू PR अपॉन XZ. असं जर असेल म्हणजे एका त्रिकोणाच्या 3 संगत बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी जर प्रमाणात असेल तर हे 2 त्रिकोण बाबाबा कसोटीनुसार समरूप असतात. या 3 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी वापरून आपण 2 त्रिकोण समरूप दाखवू शकतो. जशा एकरूपतेच्या प्रॉपर्टीज आहेत तशाच सिमिलॅरिटीच्या पण 3 प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. आता रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय तर प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. मीन्स ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. नक्कीच याचे A, B आणि C हे 3 जे कोन आहेत ते सारख्या मापाचे असतील, त्यांच्या संगत बाजू पण सारख्याच असतील आणि म्हणून प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. ही पहिली टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, प्रॉपर्टी ऑफ सिमिलॅरिटी. दुसरी सिमेट्री. आता सिमेट्री म्हणजे काय तर पहिला त्रिकोण जर दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर निश्चितच दुसरा त्रिकोण हा पहिल्याशी समरूप असतो. मीन्स इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF म्हणजे त्रिकोण ABC हा DEF शी सिमिलर असेल तर देन नक्कीच हा जो दुसरा त्रिकोण आहे DEF हा पहिल्या त्रिकोणाशी समरूप असेल. या प्रॉपर्टीला म्हणतात सिमेट्री. आणि तिसरी जी प्रॉपर्टी आहे ती आहे ट्रान्झिटिव्हिटी. अशा सेम प्रॉपर्टीज आपण यापूर्वी सुद्धा इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेल्या आहेत. आता ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण तिसऱ्याशी समरूप असेल तर तिसरा त्रिकोण हा पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो. मीन्स ट्रायंगल ABC जर PQR शी समरूप असेल, ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR is similar to triangle LMN, then triangle ABC and triangle LMN are similar. लक्षात घ्या, पहिला त्रिकोण ABC दुसरा त्रिकोण PQR शी समरूप आहे.
दुसरा त्रिकोण हा तिसऱ्याशी समरूप आहे, PQR हा 11 शी समरूप आहे. तर पहिला आणि हा जो तिसरा त्रिकोण आहे हे दोघंही सिमिलर असतात. ही झाली तिसरी प्रॉपर्टी, ज्याचं नाव आहे ट्रान्झिटिव्हिटी. मग आतापर्यंत आपण ज्या टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी बघितल्या, प्रॉपर्टीज बघितल्या, याच्यावर आधारित जो पुढचा प्रॅक्टिस सेट आहे 1.3, त्यातली काही उदाहरणं आपण अभ्यासणार आहोत. बघूया आपण प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं पहिलं उदाहरण आपण आता जे प्रॉपर्टीज बघितल्या त्याचा वापर करून सोडवायचं आहे. बघा, पुस्तकामध्ये आकृती दिली, त्रिकोण ABC काढून दाखवलेला आहे. या त्रिकोणामध्ये B चं माप 75 अंश दिलेलं आहे. दुसरा त्रिकोण काढलेला आहे DEF. या DEF मध्ये अँगल D चं माप 75 डिग्री दिलेलं आहे. काय काय माहिती दिली उदाहरणात? अँगल ABC and angle EDC are congruent because their measure is same. त्यांचं माप सारखं असल्यामुळे ते कॉन्ग्रुएंट आहेत. विचारलं काय आपल्याला गणितात? स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. मग आकृतीत कोणते दोन त्रिकोण आपल्याला दिसत आहे? हा जो मोठा त्रिकोण आहे ABC आणि हा जो लहान त्रिकोण आहे DEC. या त्रिकोणांमध्ये काय काय आपल्याला कॉन्ग्रुएंट दिसतंय, एकरूप दिसतंय? तर हा अँगल आणि हा अँगल समान मापाचे आहेत म्हणून ते कॉन्ग्रुएंट आहेत. C जो अँगल आहे तो दोघही ट्रायंगल मध्ये कॉमन आहे म्हणून कॉन्ग्रुएंट. म्हणजेच ट्रायंगल ABC याच्यामध्ये हा एक अँगल आणि हा दुसरा अँगल, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असल्यामुळे AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी इथे आपण वापरू शकतो, असं आपल्याला उदाहरण पाहताना लक्षात येईल. मग हे सोडवायचं आहे आपल्याला उदाहरण. कन्सिडर ट्रायंगल ABC and triangle DEC or say EDC. In these two triangles, angle ABC is congruent to angle EDC. B आणि D angle सारख्या मापाचे म्हणून ABC is congruent to EDC. And this angle C, we can write this angle as ACB is congruent to ECD. हा जो C अँगल आहे दोघं त्रिकोणांमध्ये आणि हा जो B अँगल आहे दोघं त्रिकोणांमध्ये, हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून दोन अँगल कॉन्ग्रुएंट असेल अशी टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आपण मागे पहिलीच बघितली. त्यानुसार ABC आणि EDC हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. बाय विच टेस्ट? येस, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि या गणितात हेच आपल्याला विचारले की हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार सिमिलर असतील, समरूप असतील? तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे की ते कोको कसोटीनुसार सिमिलर असतील, एकरूप असतील, समरूप असतील.